मॅचला सुरुवात होते. एका बाजूला रॉयल वॉरियर्स मराठा 11 तर एका बाजूला विक्रोलियन्स. दोन्हीही संघ अगदी तडाके बंद. पिलर आता होत पहिलं षटक हाताळण्याकरिता. मॅचला होते सुरुवात. रियाज आहे स्ट्राईक एंडला. रियाज पहिला चेंडू अगदी शफल करून खेळण्याचा प्रयत्नात होता. एक धाव पूर्ण होते. उजर येतोय बॉलवर पण जोपर्यंत फेकी होईल 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. मॅचला आता सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्रात जर आपण पाहिलं तर हवेचा जो प्रवाह आहे तो सुद्धा आता सुरू झालाय. या मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे. सुपर संडेचा हा दिवस आणि नक्कीच प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात मैदानाच्या आत पोहोचलेत. आपण पाहू शकता जिथे कुठे जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक बसलेले आहेत. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्लेयर तयार. यावेळेला पॉवर प्लेचं बंधन होतं आणि त्याच बॉलला समोरच्या दिशेने खेळून लावलं. उझरने चांगला प्रयत्न केला होता पण प्रयत्न कमी पडतोय आणि त्याचमुळे 4 धावा आता ऍड होतील. 6 धावा आता लगावल्या जातात स्कोर बोर्डवर. अरे मी आहे इकडे तुला सगळं माहिती आहे. रियाजच्या बॅट मधून समोरच्या दिशेने आलेला हा उत्कृष्ट फटका आपण पाहिला 4 धावांसाठी. यावेळेला शॉर्ट बॉल होता खेळून काढलाय. यावेळेला चूक करतो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा उझर जाईल बॉलवर. जोपर्यंत फेकी होईल अजून 2 धावा ऍड होतील. हलकीशी चूक आपण पाहिली आणि त्याचमुळे 2 धावा ऍड झाल्या. यानंतरची मॅच भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध गावदेवी फर्लेवाडी. दोन्हीही संघांना विनंती असेल लगेचच रिपोर्ट करायचंय. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता रियाजा. फक्त कट केलाय बॉलला शॉर्ट थर्डमनच्या दिशेने. अजून एक धाव ऍड होईल टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये. उत्कृष्ट मॅच आता आपण नक्कीच पाहणार आहोत. अजून एक तडाकेबंद फलंदाज मीरा भाईंदरे विभागातील आमच्याच विभागातील हा देखील फलंदाज आपण पाहतोय गणेश जाधव. या हंगामात नक्कीच एका चांगल्या टच मध्ये आहे आणि मैदानाच्या आत 4ही दिशेने धावा बनवू शकतो गणेश. तोच गणेश आता बॅटिंग एंडवर. यावेळेला ऑफ कटर हाताळायला होता पण एफर्ट देत असताना लाईनच्या पुढे पाय लँड होतोय गोलंदाजाचा आणि त्याचमुळे नो बॉलचा कॉल होतोय. म्हणजे आता फ्री हिटची संधी असेल फलंदाजाकरिता. आता आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया कसा आक्रमण करतोय गणेश. फुलटॉस होता यावेळेला. बॅट तर खूप वेगाने फिरवली आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. जोपर्यंत फेकी होईल 2 धावा थांबणार नाहीत. 3 धावा मला वाटतं. म्हणजे एकंदरीत 3 धावा या देखील चेंडूवर. गणेशने खूप जोरात बॅट अशी फिरवली होती पण बॅटच्या मधोमध बॉलचं कनेक्शन झालं नाही आणि त्याचमुळे 3 धावा आता ऍड होतील. पिलर पहिलं षटक हाताळतोय आणि पिल्लरवर नक्कीच आपण म्हणू शकतो आक्रमण झालं या ठिकाणी. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत पिलरांनी 13 धावा खर्च केल्यात. अजून एक नो बॉल. कॅचची देखील संधी होती पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि त्याचमुळे 3 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. नक्कीच आतापर्यंत मी पाहिलेल्या पिलरची सर्वात खराब कामगिरी पहिल्या षटकातील. 5 चेंडू झालेत आणि आतापर्यंत त्यांनी 15 धावा खर्च केलेत. 17 धावा पहिल्या षटकाच्या अजूनही 5 चेंडूंमध्ये आलेत. म्हणजे चांगलं षटक आपण पाहतोय रॉयल वॉरियर्स मराठा 11 या संघाकरिता. आता पिलर नक्कीच प्रेशर मध्ये असेल. टेनिस क्रिकेट.in वर आपण थ्रेड प्रक्षेपण पाहतोय. 148 देशांमध्ये
लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहू शकता या प्रतियोगिताची. अजून एक ऑफ कटर यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध लागला नाहीये. डायरेक्ट हिटला अटेम्प्ट तर आहे. बॅकअप चांगलं आणि त्यामुळे अजून एक धाव ऍड होईल आणि एका षटकाच्या अखेरीस आता धाव संख्या 18 धावा, म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण टीम रॉयल वॉरियर्स मराठा 11 साठी. बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपल्या टू व्हीलर्स घेऊन जायचे मित्रांनो. मैदानाच्या आत नक्कीच कुठल्याही खेळाडूला देखील दुखापत होऊ शकते. सर्व प्रेक्षकांना देखील विनंती आहे ग्राउंडवर कचरा सुद्धा करू नये. आपण जागोजागी गार्बेज बॅग्स अटॅच केलेल्या आहेत, त्यामध्ये आपण पाण्याच्या बाटल्या किंवा आपला दुसरा कुठला जर वेस्ट असेल तर त्याला प्रॉपर गार्बेज बॅग मध्ये टाकायचं आहे. कारण सुंदर असं मैदान आहे आणि ती सुंदरता आपल्याला राखायची आहे. त्यासाठी सर्वांना एकत्रितपणे येऊन काम करावं लागेल. त्याचप्रमाणे आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकंदरीत पूर्ण क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि सर्वात रोमांचक असा सामना तो म्हणजे इंडिया पाकिस्तानचा देखील सामना आहे. एक मिनिट सर, मैदानाच्या आत बाईक आले पुन्हा एकदा. मित्रांनो विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेऊन जा बाईक. बॉलिंग आता शिवम आलाय बॉलिंग मार्कवर. 18 धावा झाल्यात एका षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर 18 धावा. गणेश टू फेस शिवम. यावेळेला काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करतायत चूक आणि फलंदाजांची मिट्टे धाव बनवण्याची भूक आणि त्याचमुळे मिळतील या 2 धावा. 20 धावा आता. चॅम्पियन्स ट्रॉफी कडे जर आपण लक्ष दिलं तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू त्यांना. टॉस जिंकत असताना पाकिस्तानने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच कडे 20 धावा आतापर्यंत. यावेळेला फुल टॉस होता. उजेड आहे चेंडूच्या खाली, चूक करणार नाही आणि पंचांनी मला वाटतं अजूनही कुठला कॉल दिलेला नाहीये. आणि यावेळेला गणेश मोय घडतंय गणेश सोबत, कारण त्याला वाटलं होतं की हा बॉल नो बॉल आहे पण तसं झालं नाही. आणि यावेळेला पहिला गडी बाद होतोय गणेशच्या रूपात. गणेश हॅज टू डिपार्ट. फर्स्ट विकेट गोज डाऊन फॉर टीम मराठा 11 रॉयल वॉरियर्स. रिव्ह्यू नाही आहे. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय शेवटचा कॉल. चला नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आत जाऊ द्या. नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आत पोहोचू द्या. मित्रांनो आपण जो नियम बनवलाय की 30 सर्कल क्रॉस नाही करायचा, याचा अर्थ हा नाही आहे की आपण तिकडेच 5 मिनिटं उभा राहाल आपला नवीन फलंदाज येईपर्यंत. पंच आपले नक्कीच लेजंड खेळाडू सुद्धा आहेत एका काळचे, तर त्यांच्यासोबत आपण आर्ग्युमेंट जेवढं टाळाल तेवढं बरं होईल. कारण गेल्या दिवसात पण जर आपण पाहिलं तर कुठलाच कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन त्यांच्याकडून आला नाही आहे आणि त्याचमुळे सगळं काही अगदी सुरळीत आपण पाहतोय. कैलासवासी दीपक साळवी स्मृती चषक 2025 आणि मॉर्निंग बॉईजचं हे आयोजन अगदी नीट नेटकं आणि क्लीन असं ऑर्गनायझेशन आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज मला वाटतं रवी विश्वकर्मा आलेत मैदानाच्या आत. बौवा अजून एक तडाखेबंद असा फलंदाज यावेळेला कमबॅक तर करतोय विक्रोलियन्स हा संघ. शॉट फाईन लेगला आपण पाहू शकता स्वतः अमोल म्हात्रे सर मैदानाच्या आत उपस्थित आहेत. पहिला चेंडू आणि नक्कीच मी म्हटलं शॉट फाईन लेगच्या दिशेने अमोल म्हात्रे सर आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या दिशेने बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या येथील अजून 4 धावा. अमोल सरांनी नक्कीच आपलं देखील अभिप्राय मांडला की आजच्या दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट हा पूर्णपणे कमर्शियलाइज झालाय आणि त्यामध्ये 1500 रुपयांसाठी कुठलाही खेळाडू कुठल्याही संघात जाऊन
स्वतःची टीम विसरून तो त्या ठिकाणी खेळतो आणि त्याचमुळे प्लेयर शॉट होतात. आणि त्यांनी सांगितलं की आज मी एकटा विक्रोळींच्या संघामधून, माझ्यासोबत फक्त उझेर, म्हणजे आम्ही 2 खेळाडू फक्त माझ्या टीमचे उपस्थित आहोत. अत्यंत दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे. त्यांना देखील फार वाईट वाटलं असेल. आता स्कोर आपण जर पाहिलं, स्कोरवर लक्ष दिलं, 24 धावा झाल्यात, 24. रवी विश्वकर्मा येताच पहिल्या चेंडूवर 4 धावा गोळा करतात. यावेळेला चांगला चेंडू होता, अगदी खोलवर हाताळलेला हा चेंडू, जास्त काही करू शकले नाही आहेत यावर रवी, आणि त्याचमुळे 1 धावा आता ॲड होईल. 25 धावा आपण पाहतो स्कोर बोर्डवर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. अमोल म्हात्रे सरांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वेळी नवोदित खेळाडूंना ते प्रोत्साहन देतात. विक्रोलियन्स सारखा मोठा संघ, त्याच्या एंट्रीज जर आपण पाहिला तर मुंबईतल्या सर्वच नामांकित स्पर्धांमध्ये अमोल म्हात्रे आणि त्यांचा एकंदरीत संघ आपण पाहतो. अजून एक सुंदर चेंडू यावेळेला. रियाज काही जास्त करू शकले नाहीयेत. खोलवर पद्धतीचा चेंडू होता यॉर्कर लेनचा, त्याला फक्त खेळून काढला 1 धावेसाठी. यानंतरचा टॉससाठी कॉल करतो भांडूप स्ट्रायकर्स आणि गावदेवी फर्लेवाडी, दोन्ही संघनायकांना शेवटचा कॉल असेल. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. जर तुमचे खेळाडू नसतील तर ती मॅच 4 षटकांची करण्यात येईल, कारण आज फायनलचा दिवस आहे. मॅचेस वाढलेले आहेत, त्यानंतर आपल्याला प्राइज सेरेमनी देखील पूर्ण करायची आहे. काय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आत आपण पाहतो शिवमची. यावेळेला मला वाटतं झाडाला आदळून बॉल थेट अमोल सरांच्या हातात गेलाय. आता 1 धाव अजूनही ॲड होईल आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा, 27 धावा. आपण जर पाहिलं कालच्या दिवसभरात माझ्यासोबत निशिकांत हे देखील स्कोररच्या भूमिकेत अगदी चोख कामगिरी बजावत आहेत आणि सुंदररित्या सर्व क्षण ते देखील आपल्या स्कोरिंगच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचवतात. जनार्दन आता आहे नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. ही देखील एक नवीन ॲडिशन आहे विक्रोळी संघात. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, बाबू स्वतः आहे बॉलच्या खाली, चूक होणार नाही. आणि जनार्दनच्या पहिल्या चेंडूवर रवी विश्वकर्माला परतावं लागतं पवलेंच्या दिशेने. 1 मोर विकेट डाऊन अजय रांजणे. म्हणजे बाबू एक गाव एक संघाचा फॉर्मॅट जर आपण पाहिलं तर हा देखील संघ अगदी उत्कृष्टरित्या खेळतो साई माऊली या नावाने. रॉयल वॉरियर्स आपल्यासाठी आयोजकांकडून पहिला कॉल आहे. यावेळेला फलंदाज क्रॉस झाला होता, पॉवर प्लेचा सर्कल, तरीही नवीन फलंदाज मैदानात पोहोचला नव्हता. फर्स्ट कॉल आहे. यानंतर लगेचच 3 धावांची पेनल्टी असेल. आयोजक आमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवतात. मॅच रेफरी स्वतः अजित सर मैदानाच्या आत ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन पाहतायत. हा फर्स्ट कॉल असेल, कारण जोपर्यंत रवी विश्वकर्माने सर्कल क्रॉस केला होता तरी प्रणय कोळी मैदानाच्या आत पोहोचला नव्हता. फर्स्ट ऑफिशियल कॉल फॉर टीम मराठा वॉरियर्स. राजेश बारी यांच्यातर्फे नक्कीच पारितोषिकांचा लूट आज आहे. बॅट्समन आता प्रणय कोळी आलाय, बंदर पखाडीचा हिटमॅन. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. सुंदर. प्रेक्षक स्वतःच टाळ्या वाजवत आहेत. म्हणजे जनार्दन सुंदर गोलंदाजी करतोय. बादी साहेबांकडून देखील पारितोषिक आलंय. सफाळा त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. कोणीही जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले, 3 चौकार लगावले
किंवा कुठला गोलंदाजांनी हॅट्रिक पूर्ण केली तर 301 रुपयांचं पारितोषिक वारी साहेबांकडून सुद्धा देण्यात येणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला बॉल हाताळतोय जनार्दन. अपील तर झाली आहे पण अपीलचा जास्त काही प्रभाव नाही. 3 चेंडू आतापर्यंत हाताळतोय जनार्दन आणि प्रणय कोळी सारख्या तडाखे बंद फलंदाजाला आतापर्यंत रोखून ठेवलंय. प्रणय कोळीकडे पण क्षमता आहे मोठे षटकार मारण्याची. आम्ही देखील एकत्र बरेच सामने खेळलोय. मला प्रणय कोळीची ताकद माहीत आहे आणि त्याचमुळे आता तो मैदानाच्या आत फलंदाजीसाठी उतरलाय. मी म्हटलं होतं प्रणय कोळी मोठा फलंदाज तर आहे पण उझेर आता येतोय चेंडूच्या खाली आणि मोठा कॅच. वाह, उझेर नक्कीच एक सुंदर फलंदाज. ISPL मध्ये देखील ज्याची वर्णी लागली तोच उझेर शेख. सुंदर कामगिरी आता मैदानाच्या आत करतोय. आता आशिष कनोजिया म्हणजे अजून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आत आता येतोय. रॉयल वॉरियर असा एक सुंदर असा संच आहे. वसीम कन्नड यांनी देखील सुंदर असा टीम बनवली आहे. त्याच्यासोबत घाडगे हे देखील टीम मॅनेजमेंट मध्ये एक मोठा रोल प्ले करतात. त्यांचीच ही टीम. जनार्दन काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. पहिला चेंडू रिव्हर्स. आपल्या भारतातून रिव्हर्सचा फटका काढला. आशिषने 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. वाह, काय एफर्ट यावेळेला. अपील तर झाली आहे अँड दी बॅट्समॅन इज आउट. वा मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जनार्दनसाठी कारण सुंदर गोलंदाजी तर तो करतोच आहे. आणि शेवटच्या क्षणी आपण रिप्ले पाहूया. अंपायरचं डिसिजन तर शेवटचं आहेच. आपण आर्ग्युमेंट त्या गोष्टीवर करू शकतच नाही. आणि मला वाटतं जेव्हा बॉल स्टम्प्सवर आदळला तोपर्यंत रियाज मैदानाच्या बाहेर अगदी रिंगाळत होता आणि त्याचमुळे बाद व्हावा आता लागतंय रियाजला. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या मैदानाच्या. रियाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. वा जनार्दन, सुंदर अशी कामगिरी मैदानाच्या आत. गोलंदाजी तर तो चांगली करतोच आहे पण त्यासोबत काय रिफ्लेक्सेस त्यांनी दाखवल्या. रिप्ले देखील आपण पाहू शकतो कशा प्रकारे रनआउट या वेळेला होतोय रियाज. मला वाटतं ते काहीच एक फ्रेम कॅप्चर झाली नाही आहे पण पंच तर सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत. आणि आता मुख्तार आलेत नवीन फलंदाज. मुख्तार गेला 1 ते 1.5 वर्ष इंजरी मधून बाहेर आले होते आणि त्यानंतर लगेचच मॅच खेळण्याकरिता त्यांनी सुरुवात देखील केली आहे. आशिष कनौजियाला आता मैदानाच्या आत असणं फार गरजेचं आहे. जनार्दनचा हा शेवटचा चेंडू असेल. अजून एक चांगला चेंडू. अजय रांजणे येतात बॉलच्या खाली. 1 मोर विकेट गोज डाऊन. या षटकात एकंदरीत 1 धाव देऊन 4 गडी बाद केल्या जनार्दनने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अजय रांजणे याचा दुसरा झेल सेम पोझिशनला. जनार्दन सुंदर गोलंदाजी आपण त्याची पाहिली. 4 गडी बाद केल्यात त्यांनी आणि 1 फक्त धाव. आता स्वतः टीमचा कर्णधार वसीम येतोय मैदानाच्या आत. याच्याकडे देखील क्षमता आहे नवीन फटके खेळण्याची आणि मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी हा देखील करू शकतो. आणि आज संघाला गरज आहे एक कॅप्टन्स इनिंग खेळावी लागेल. आशिषला नक्कीच पॅव्हिलियन मधून आवाज देण्यात आला होता की लास्टचा खेळ पण मला वाटतं आशिषने काहीसं दुसरा ऐकलं असेल आणि तर पुढच्या चेंडूवर बाद होऊन पॅव्हिलियनच्या दिशेने परततोय तो म्हणजे आशिष कनौजिया. आता अजय रांजणे म्हणजे बाबू स्वतः येतोय बॅटिंगसाठी. आता 28 धावा झाल्या. 28 ऑन द स्कोर बोर्ड.
आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 overs. वसीम आणि मुख्तार अशी जोडी आता मैदानाच्या आत. अजय रांजणे आता येतात बॉलिंगसाठी. साई माऊली या संघासाठी पण उत्कृष्ट कामगिरी आपण बरेच सामन्यांमध्ये त्यांची देखील पाहिली आहे. तोच आता अजय रांजणे म्हणजे बाबू बॉलिंग मार्कवर आता आलाय. मुख्तार सामना करेल. मुख्तारकडे देखील चांगली बॅटिंग करण्याची कौशल्य आहे, पण आता ते त्याला करावं लागेल कारण आता संघाची गरज आहे. 28 धावा लागल्यात स्कोर बोर्डवर. त्यावेळेला अपील तर खेळ आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे त्या ठिकाणी, पण क्षेत्ररक्षकाला नक्कीच चकवत बॉल निघून जातोय. 4 धावांकरिता हा येतोय एक चौकार. धावसंख्या आता पुढे सरकेल ती म्हणजे 32 धावांवर. मुख्तारच्या बॅटमधून आलेला हा सुंदरसा फटका आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि वसीम आणि मुख्तार प्रयत्न करतील की जास्तीत जास्त धावा या 11 चेंडूंमध्ये आपण गोळा करू, कारण सामना मोठा आहे, मॅच मोठी आहे, प्रतियोगिता मोठी आहे. कैलासवासी दीपक साळवी यांच्या स्मरणार्थ नक्कीच त्यांच्या देखील कारकिर्दीचा सन्मान आपण पाहतोय. कमबॅक करतोय आता पुन्हा एकदा अजय रांजणे. 4 व्हीलर आपले जे ड्रायव्हर आहेत त्यांना विनंती आहे सफेद पडद्याकडे आपल्याला यायचं. 4 व्हीलर आपले जे ड्रायव्हर आहेत हॅलो 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 4 व्हीलर आपले जे ड्रायव्हर आहेत त्यांना विनंती आहे आपल्याला जरा गाडी घेऊन यायची आहे. मुख्तार वर्सेस अजय. यावेळेला पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बीट होतोय मुख्तार. काय कमबॅक करतोय अजय रांजणे. यशवंतच्या मागून जर आपण पाहिलं तर अनिकेत शिंदे आणि त्यासोबतच अमोल सर दोघही जण लीड करतायत संघाला. 32 धावा. 32 धावांवर तर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय धाव फलकावर चांगली गोलंदाजी करतोय अजय रांजणे. काय बॉल हाताळला यावेळेला. अगदी यॉर्कर उजर येतो बॉलच्या खाली. थ्रो होईल बॅटिंग एंडकडे, पण थोडासा दिशा भटकटलेला हा थ्रो आणि त्याचमुळे 2 धावा ऍड होतील. स्कोर बोर्डवर लागायला जातात म्हणजे 41 धावा.
आता 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. भांडूप स्ट्रायकर्स आणि गावदेवी फर्लेवाडी या इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस झाला नाही तर पुन्हा एकदा मॅच खेळत जनार्दनला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आला बॉलिंग मार्कवर. जनार्दन हा तोच गोलंदाज आहे ज्याने गेल्या षटकात 4 गडी बाद करत असताना फक्त 1 धाव खर्च केला होता. तोच जनार्दन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा मॅच कडे पहिला चेंडू अगदी यॉर्कर लेंथ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा त्यामध्ये पूर्ण होतील आणि मला वाटतं 2च धावांवर थांबतील दोन्ही फलंदाज. आता धावसंख्या 43 धावा आपण पाहतोय. 43 अजूनही या डावातील आणि या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतो, शेवटचं षटक. आता वसीमला नक्कीच या शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके लगावणं फार महत्वाचं असेल संघाकरिता. यावेळेला काय सुंदर ऍडजस्टमेंट केली बॉलरनी. बॅट्समनचा स्टॅन्स चेक केला आणि लगेचच आपली लाईन बदलली आणि त्यामुळे चुकला वसीम. यावेळेला अजून 1 गडी बाद होईल का? तर हो, पुन्हा एकदा यावेळेला मुख्तारला बाद व्हावं लागतंय. मुख्तारला नक्की स्ट्राईक हवी होती पण त्याचमुळे बाद झाला. शिवाजी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत पोहोचलाय. शिवाजी नक्कीच. आणि जेव्हा आपण शिवाजी म्हणतो तर आठवण झाली मला ती म्हणजे छावा या चित्रपटाची. काय सुंदर चित्रपट बनवलाय. संभाजी महाराजांना नक्कीच मानवंदना देण्याकरिता बनवलेला तो चित्रपट. आणि अगदीच जेव्हा आपण ती मूवी बघून थिएटरमधून बाहेर पडता अश्रू अनावर होतात. काय फटका खेळला यावेळेला कव्हर्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या बाजूला. बॉल गॅदर करतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा त्या दिशेने अगदी सहज पूर्ण होतील कारण मैदान हे फार मोठं आहे. अगदी स्टँडर्ड लेवलच्या बाउंड्री लाईन्स आपण पाहतोय. जनार्दन अजूनही मैदानाच्या चांगली गोलंदाजी करतोय. कुठल्याही पद्धतीने हात मोकळे करू दिले नाहीत. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याकरता शिवाजी धावला, पळला आणि त्यामध्ये 1 मोर विकेट गोस डाऊन. वसीमला आता परतावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. शिवाजीने स्वतःकडे स्ट्राईक तर आता ठेवली आहे पण त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. शेवटचे 2 चेंडू असलेला या डावातले. शिवाजी आता स्ट्राईक एंडला आहे. यावेळेला अजून 1 सुंदर चेंडू मी म्हणेन जनार्दनचा. उजय पुन्हा एकदा पळतोय बॉलच्या मागे पण यावेळेला बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स उजयच्या डोक्याच्या वरतून निघून गेला. 2 धावा अजून ऍड होतील टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये. आणि आता एक शेवटचा चेंडू असेल
एकूण 50 धावा झाल्यात, म्हणजे नक्कीच 50 धावापर्यंत तर पोहोचतोय संघ. यावेळेला अजून एक सुंदर चेंडू, वा काय सुंदर गोलंदाजी झाली मैदानाच्या जनार्दन कडून. 39 धावा आपण पाहिल्या आणि आता 50 धावांचं लक्ष असेल टीम विक्रोलियन्स विक्रोळीकरिता. चला टॉस कडे आपण आता वळतो. भांडूप स्ट्रायकर्स आणि गावदेवी फर्लेवाडी. भांडूप स्ट्रायकर्स आणि गावदेवी फर्लेवाडी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, अन्यथा तुमची मॅच 4 ओव्हरची असेल असा स्ट्रिक्ट निर्णय कमिटीकडून घेण्यात आलाय. गावदेवी फर्लेवाडी आणि भांडूप स्ट्रायकर्स. भांडूप स्ट्रायकर्स गावदेवी फर्लेवाडी दोन्ही कर्णधार जर पोहोचले असतील तर लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे जायचंय. पाच विकेट पूर्ण केल्या त्यांनी. गावदेवी फर्लेवाडीचा कर्णधार आमच्यात पोहोचलाय आणि आता वाट आपण पाहतोय भांडूप स्ट्रायकर्सच्या संघनायकाची. एकंदरीत 8 गडी बाद झाले या पहिल्या डावात आणि 8 मधल्या 7 गडी जनार्दनने एकट्या बाद केल्या आहेत. एकट्या जनार्दनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण मोठी मॅच होती, मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण कुठलाही प्रेशर न घेता जनार्दनने एक चांगली गोलंदाजी केली आणि 8 मधील 7 गडी एकट्याने बाद केले, म्हणजे सुंदर गोलंदाजी. चला भांडूप स्ट्रायकर्स कर्णधार आलेत का? भांडूप स्ट्रायकर्स गावदेवी फर्लेवाडीचे कर्णधार आलेत आमच्यात. भांडूप स्ट्रायकर्स फायनल कॉल. भांडूप स्ट्रायकर्स टॉस. गावदेवी फर्लेवाडीचा कर्णधार आलाय. भांडूप स्ट्रायकर्स पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला कॉल करतोय. भांडूप स्ट्रायकर्स कुठल्याही एका खेळाडूने येऊन आधी टॉस करून घ्या, त्यानंतर आपण पुढील मॅचकडे देखील वळणार आहोत. फर्लेवाडीचा कर्णधार आलाय आमच्याकडे. गावदेवी फर्लेवाडी कर्णधार पोचलाय आमच्यात. अजूनही आम्ही थांबलोय भांडूप स्ट्रायकर्स करिता. चला वाटतं इनिंगला सुरुवात होते आणि अजूनही भांडूप स्ट्रायकर्सचा कर्णधार पोहोचला नाहीये, तर त्यामुळे तुमच्यापर्यंत आता निर्णय पोहोचवण्यात येईल कमिटीचा. एक षटक तरी कमी होईल, अन्यथा 5 धावांची पेनल्टी असेल. दोघांमधला एक कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण आता वळतोय पुढील टॉसकडे. एका बाजूला गावदेवी फर्लेवाडी आणि एका बाजूला आहेत भांडूप स्ट्रायकर्स. राहुल चौधरी असतील. कॅमेराकडे आपल्याला प्लीज फेस करायचं आहे. फर्लेवाडी कॉल करत आहे. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. भांडूप स्ट्रायकर्स टॉस आपण जिंकलात, लगेच आपला निर्णय कळवायचा आहे आणि तोपर्यंत वळूया आपण मॅचकडे. त्या ठिकाणी 50 धावांची गरज असेल. सर आपला ऑफिशियल कॉल घेऊ द्या, आपण मॅचला सुरू करू. हॅलो. भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षक दलाचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी फर्लेवाडी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्याने 5 रन केलेला आहे.
तर आपण वळूया चालू सामन्याकडे. चालू असलेला सामना हा ओरल वॉरियर्स विरुद्ध विक्रम शिवकरली असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. विक्रम शिवकरली या संघाने या ठिकाणी 49 धावांवर या मराठा वॉरियर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये 49 धावांचं जे काही योगदान दिलं आणि 50 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलं ते विक्रम शिवकरली या संघासमोर. तर बघूया कशा प्रकारे 5 षटकामध्ये निर्धारित चेंडूमध्ये 50 धावांचं लक्ष्य अशक्य असं आव्हानही बघूया सलामीवर आपल्याला खेळपट्टीवर दिसतात. तो अनिकेत आणि हुजूर अशी सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर दिसते. 5 षटकामध्ये 50 धावांचं लक्ष्य. अनिकेत नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला तो हुजूर. दोन्ही चांगले तुल्यबळ संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांच्या सामन्याची नक्कीच 50 धावांचं लक्ष्य आहे. बॉलर्स नेम प्लीज. कृपया दोन्ही संघाला विनंती. आपला 12वा खेळाडू शिवाजी, गोलंदाजाचं नाव शिवाजी. पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळताना पाहायला मिळतो शिवाजी. तर तिचा सामना करतो विक्रम शिवकरली संघाचा सलामीवीर हुजूर. 5 षटकांना बघूया कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजी होते. हे महत्वाचं षटक असतं. या षटकामध्ये तुम्ही हाणामारी करू शकता. तुम्हाला बेनिफिट असतं, फलंदाजाला बेनिफिट असतं. स्ट्राईकला येतो हुजूर आणि नॉन स्ट्राईकला येतो अनिकेत. 5 षटकांमध्ये 50 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आहे ते विक्रम शिवकरली संघासमोर. शिवाजी हा प्रथम गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं एक महत्वपूर्ण षटक हाताळताना पाहायला मिळते. हुजूर विरुद्ध शिवाजी. उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी निवृत्तीचा प्रयत्न करताना परंतु नक्कीच प्रयत्न हुकला आणि निर्धारित चेंडूची सांगता या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवर धाव मात्र नक्कीच रोखली या ठिकाणी हुजूर सारख्या फलंदाजाला. मॉर्निंग बॉयज आयोजित भव्य दिवसीय 2 दिवसीय क्रिकेटचे सामने आपल्याला बघायला मिळतात. कैलास दीपक साळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भरणारी भव्य दिवसीय क्रिकेट मालिका. अतिशय सुंदर असा चेंडू, उत्कृष्ट चेंडू बनावा लागला या ठिकाणी. चेंडू आणि फलंदाजी यामध्ये नक्कीच या ठिकाणी थोडंसं अंतर बघायला मिळतं. अतिशय चांगली अचूकता बघायला मिळते ते शिवाजी याच्या चेंडूवर. अत्यंत दोन्ही चेंडू निर्धाव आणि काहीसा थोडासा चाचपड्यात फलंदाजी करता बघायला मिळतोय सलामीर हुजूर. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी बघूया काय होतं. झेलचा प्रयत्न, झेलच्या मागे फलंदाज बाद या ठिकाणी महत्वपूर्ण गोलंदाजी म्हणावी लागली शिवाजी याची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करावी लागते परंतु या ठिकाणी हुजूर याने आपला झेल या ठिकाणी सोपा झेल म्हणावा लागेल या ठिकाणी. तो रॉयल्स मराठी या संघासाठी पुढील फलंदाज उदरची जागा घेण्यासाठी कॅपिटल येतोय शुभम. 30 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष्य या ठिकाणी विक्रम शिवकरली संघासमोर. पॉवर प्लेच्या एका महत्वपूर्ण षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला ती शिवाजी या गोलंदाजाची. चेंडू आणि 50 धावांचं लक्ष्य. बघूया कशा प्रकारे पूर्ण करतात ते विक्रम शिवकरली संघाचे फलंदाज. 4था चेंडू असेल षटकातील पॉवर प्ले षटकातील सामना करतो तो शुभम.
अतिशय सुंदर फटका या ठिकाणी बघा काय होतंय. एक धाव तर पूर्ण केलं, दुसऱ्या धाव 2 धावा पूर्ण केल्या या फटक्यावर आणि 2 धावांनी आपल्या संघाचं तसं वैध खातं खोललं या ठिकाणी ते शुभम या फलंदाजाने. धावसंख्या 1 गडी बाद 2. विक्रस संघ 50 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जो फलंदाजीला उतरलेला संघ बघायला मिळतो तो विक्रस संघ शुभम. पुढचा चेंडू म्हणजे तो या षटकातील 5वा चेंडू असेल. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी निर्धार चेंडू सांगता पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी बघायला शिवाजीच्या नक्कीच गोलंदाजी होतो या ठिकाणी आणि निर्धार चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं षटक खात्यात बघायला शिवाजी. ज्या अर्थी आपल्या संघाला जी महत्त्वाची गोलंदाजी नक्कीच अपेक्षा असते तशी काही गोलंदाजी बघायला मिळते ती शिवाजीच्या गोलंदाजीतून. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा 1 धाव तो पूर्ण बघूया काय होतं या ठिकाणी. एका धावावर समाधानी 1 षटकाच्या समाप्तीन धावसंख्या होती 1 गडी बाद 3. थोडीशी सावधरित्या असे चाचपडा सुरुवात म्हणावी लागेल विक्रम संघाची. अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 27 धावांची गरज. आणि या ठिकाणी प्रेक्षक म्हणजेच लेजंड बारी मॉर्निंग बॉयचे सिनियर खेळाडू लेजंड बारी यांच्यातर्फे प्रत्येक चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा गोलंदाज जर हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक षटकार लागू केलेलं आहे. मोनो पुढील गोलंदाज मोनो आपल्या संघासाठी दुसरं तर आपला वैयक्तिक पहिलं षटक घेतलं मोनो यादव. प्रत्येक हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक लेजंड बारी यांच्यातर्फे या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. थोडासा आवाज वाढवायचा आहे. शुभम स्ट्राईकला होतं. शुभम गोलंदाज आहे मोनो. अतिशय सुंदर चेंडू ज्येष्ठीच्या बाहेर बरोबर परंतु पंचाने तो अवंतर वाईटच्या रूपात घोषित केला. धावसंख्या मात्र एका धावाने पुढे सरसावते. धावसंख्याला ती 4. मोनो यांच्या सर्व निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी धावसंख्येमध्ये स्थिरावली. पुन्हा एकदा 1 गडी बाद 4. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी काय गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी मोनो याच्या तर्फे. नक्कीच त्याला जखून ठेवलं फलंदाज शुभम याला. 50 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अति सुंदर फटका या ठिकाणी बघा काय होतं. 1 धाव तर पूर्ण या ठिकाणी आणि दुसऱ्या प्रयत्न या ठिकाणी किती गच्चा क्षेत्ररक्षणाने नक्कीच एकाच्या 3 धावामध्ये रूपांतर या ठिकाणी बघा काय होतं आणि 3 धावा पूर्ण केली आणि 4थी धाव या ठिकाणी होते पूर्ण. अतिशय चपळाईने 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज चांगल्या रनिंग भेटून विकेट बघावं लागलं या ठिकाणी आणि धावसंख्यामध्ये चांगल्या प्रकारे पुढे सरसावते ते 1 गडी बाद 8. अजूनही 42 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल या ठिकाणी ते विकेट संघाला. एकेरी दुहेरी आणि मध्ये चौकार षटकांची आतषबाजी केली तर अक्षय असं काही नाही. क्रिकेट आहे शेवटी. अनिकेत अजूनही नॉन स्ट्राईकला आपण त्याला बघतोय जो सलामी लागलेला आहे. मोनो यादव चांगली गोलंदाजी आता त्याने केली. 2 चेंडू निर्धाव. 3रा चेंडूत
पुन्हा एकदा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने बघूया काय होतं. एकदा होतं पूर्ण आणि एका धावावर समाधान या ठिकाणी शुभम. धावसंख्यामध्ये पुढे सर जाते ती एक गडी बाद 9. अजूनही 41 धावांची गरज या ठिकाणी विक्रेस संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता प्रथमच मला वाटतं की स्ट्राईकला आलाय तो डावखुरा अनिकेत. एक चांगला खेळाडू या ठिकाणी खेळपट्टीवर नक्कीच बघायला मिळतो आपल्या अनिकेतच्या रूपाने. नक्कीच आपल्या संघाला अपेक्षा असतील अनिकेत त्याच्याकडून, कारण डावखुरा फलंदाज आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. म्हणजे आता पहिल्यांदाच 11व्या चेंडूमध्ये स्ट्राईक घेत होतो अनिकेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल बघायला मिळतो आपल्याला. तो क्षेत्ररक्षकाकडून कर्णधाराकडून तो अनिकेतसाठी, कारण अनिकेत चांगला कोणता खेळाडू आहे या ठिकाणी. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी आणि बाद. अनिकेत शिंदे पहिल्यांच्या दिशेने दुसरा झटका लागला तो विक्रेस संघाला अनिकेतच्या रूपामध्ये. आणि 2 गडी आतापर्यंत भारत केले त्या मराठा संघाने. काय गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाज चुकून टप्प्यावर गोलंदाजी केली तर कुठलाही फलंदाज मात्र फटकेबाजीपासून नक्की तो वंचित असतो. आणि पुढील फलंदाज मयूर. विक्रेस संघ फलंदाजी बघायला मिळतोय. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी त्यांना पूर्ण करत निर्धारित 5 षटकामध्ये. आतापर्यंत थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण मोठ्या फटक्यापासून नक्की त्या ठिकाणी त्यांना वंचित ठेवलं ते मराठी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी बघायला मिळते. दोन्ही गोलंदाजाकडून पहिल्या गोलंदाजाने आता जो गोलंदाजी करतोय मोनू यादव अप्रतिम गोलंदाजी करतोय. 1 चेंडूवर 4 धावा आल्या. तर थोडासा खराब चेंडू होता, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गचळ अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचं एका धावेचं 4 धावांत रूपांतर झालं. अन्यथा अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते मोनू याची. फटका या ठिकाणी बघा काय होतं आणि झेलचा प्रयत्न असेल आणि झेल बाद. तिसरा गडी गारव या ठिकाणी विक्रेस संघाचा मायुराच्या रूपामध्ये. एकापेक्षा एक झटके बघायला मिळतात या ठिकाणी विक्रेस संघाला 50 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या या ठिकाणी. खराब फलंदाजी बघायला मिळते ती विक्रेस संघाची. आतापर्यंत 3 जे फलंदाज बाद झाले ते कोणत्याही प्रकारे खाते न खोलता बाद झालेले आहेत. मयूर आशिष पुढील फलंदाज आशिष खेळपट्टीचा ताबा घेताना बघूया काय करतोय, कशा प्रकारे आपल्या संघाला या कठीण परिस्थितीत बाहेर काढतोय तर पाहावं लागेल. आशिषसाठी नक्कीच हा थोडासा आव्हानाचा सामना मानावा लागेल, कारण 50 धावांचं एक विशाल लक्ष त्याला पूर्ण करायचंय. चालू असणारा सामना मराठा वॉरियर्स विरुद्ध विक्रेस विक्रोळी आपण पाहतो. या ठिकाणी मराठा वॉरियर्स संघाने आपल्या निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना 49 धावा पूर्ण केल्या. बॉलर्स नेम प्लीज. कृपया गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. रोहित. गोलंदाज रोहित. आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक होतं रोहित. मॉर्निंग बॉलचे संतोष आवटी कुठे असतील त्यांनी समालोचक कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. रोहित पुढील गोलंदाज. कृपया संतोष आवटी आणि आपल्या जागेवरचा ताबा द्यायचा आहे. धन्यवाद. आपण आपली अतिशय सुंदर फटका या ठिकाणी बघा काय होतंय. 1 धाव तर पूर्ण केली या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या या ठिकाणी शुभम आणि
आशिष यांनी धावसंख्या जाऊन पृथ्वी 11. रोहित यादव अप्रतिम गोलंदाज. संघाचे मेंटर घाडगे साहेब या ठिकाणी नक्कीच आपल्या संघासाठी उत्कृष्ट प्रेरणा देतात. प्रत्येक गोलंदाज फलंदाज प्रत्येकाचं काटक्षण लक्ष असतं. सुंदर फटका या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. बघूया काय होतं सुरुवातीचा प्रयत्न या ठिकाणी अपचूक आणि विकेट आणि खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा नक्कीच घेतला त्यांनी. फलंदाजाने एकाच धावाच्या 2 धावांमध्ये रूपांतर. धावसंख्येमध्ये पुढे सरासरी काहीशी संत गतीने परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 13. असंच एकेरी धुळे आणि मध्येच एक खराब चेंडूचा नक्कीच मोठा फटका मारून चौकार षटकारांची आतासुधी करायची आणि कासवाच्या गतीने काय होईना परंतु लक्ष मात्र नक्कीच गाठायचं असावं. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न असेल तर विक्रम संघाचा अतिशय चांगला फटका या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच असतील या ठिकाणी. 2 धावाने धावसंख्या परत पुढे सरसावती 15. सलग 3 चेंडूत 2 धावा या ठिकाणी नक्कीच. प्रति चेंडूमध्ये 2 धावा पूर्ण केल्या या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पडते होती 15 आणि आता लक्ष येऊन ठेवले 15 चेंडू आणि 35 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. बघूया काय होतं आपण नक्कीच पुढच्या 15 चेंडूमध्ये आपल्याला सामन्याचा रिझल्ट काय असेल तर नक्कीच पाहायला मिळेल. विक्रम एक नावाजलेला संघ आहे मुंबई उपनगरामधील. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी बघायला मिळते गोलंदाजाची. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी. धावसंख्येमध्ये स्थिरावली 15. 14 चेंडू 35 धावा. कृपया सामना थांबवायचा थोडा. सामना थोडा थांबवायचा आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. 1 धाव पूर्ण. बघूया काय होतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण काय. बघूया काय होतं धावशीचा प्रयत्न या ठिकाणी परंतु 2 धाव पूर्ण. धावसंख्या 17 चांगला प्रयत्न नक्कीच या ठिकाणी विक्रम संघाकडे बघायला मिळतोय. चांगलं षटक म्हणावं लागलं विक्रम संघासाठी. नक्कीच काही धावा या ठिकाणी त्यांना मिळाल्या त्या षटकामध्ये. एकेरी दुहेरी परंतु चौकार षटक आता म्हणावी तशी या ठिकाणी काहीतरी. अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज रोहित याची आणि फक्त 8 धावा या ठिकाणी त्याने खर्च केले आपल्या संघासह. धावसंख्या झाली 17. 12 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे ते विक्रम संघाला. संतोष आवटी मॉडर्न गाईचे संतोष आवटी यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक षटकार हॅट्रिक चौकार किंवा कुठला गोलंदाजा हॅट्रिक घेत असेल त्याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. संतोष आवटी मॉडर्न गाईचे एक नावाजलेले गोलंदाज यांच्याकडे या ठिकाणी हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बॉलर मोनू यादव आपलं वैयक्तिक दुसरं तर सांघिक 4थं षटक घेऊन खेळपट्टी बघतोय. मोनू यादव चांगले गोलंदाजी अगोदरच्या षटकामध्ये त्याने केली होती. नक्की तसेच गोलंदाजी नक्की करावी यासाठी करण्यात आले त्याला पुन्हा एकदा. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी लागेल याचं नक्कीच प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू धावसंख्येमध्ये स्थिरावलेली पुन्हा एकदा फक्त 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर फलंदाज चकवा देतो. अटकेच
अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. म्हणून यादव या गोलंदाजी काय गोलंदाजी बनावी लागेल ठिकाणी. नक्कीच धावसंख्येला कुठेतरी याकडे लगाम घातलेला होता म्हणून याने या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव. सुंदर फटका बघूया काय होते. झेलचा प्रयत्न आणि झेल सुटला या ठिकाणी, परंतु 2 धाव पूर्ण या ठिकाणी केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या मात्र जाऊन पुढे सरते 19. झेलचा प्रयत्न होता परंतु चांगला प्रयत्न केला या ठिकाणी रक्षकाने, परंतु झेल सुटला आणि त्याचं रूपांतर 2 धावांवर केलं या ठिकाणी ते फलंदाज आशिष. धावसंख्या 19, अजूनही 31 धावांचं लक्ष्य. सोपं परंतु कठीण असं आव्हान या ठिकाणी नक्कीच विक्रमसाठी. सुंदर फटका या ठिकाणी आणि झेल मागे पूर्ण आणि या ठिकाणी फलंदाज बाद. मुलीला मिळतो अजून एक विकेट मिळते आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे ती फक्त 19 आणि आता मात्र विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. अजून थोडंसं कठीण असं आव्हान येऊन ठेपले ते विकेट संघासाठी. 8 चेंडू आणि 31 धावा, अतिशय कठीण अशी परिस्थिती येऊन ठेवली होती विक्रेते संघासमोर. या ठिकाणी चौकारी षटकांची आताशबाजी करावी लागेल जर सामना जिंकत असेल. कुठे मैदानाच्या बाहेरून धावायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे की सामने चालू आहे त्या ठिकाणी आपण मैदानाच्या बाजूच्या बाहेरूनच आपला प्रवेश करायचा आहे. बॅट्समॅन नेम प्लीज. यादव. तो चांगला फटका या ठिकाणी झेल बाद. सलगच्या चेंडूवर फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये या ठिकाणी जाताना बघायला मिळताना वगैरे संघ नक्कीच अडचणीत सापलेला पाहायला नव्हते. या ठिकाणी 7 चेंडू आणि 31 धावांची एक म्हणून याने 4 विकेट 4 फलंदाज तंबूच्या आश्रयात दाखवलेला आहे. बघूया तो हॅट्रिक बॉल आहे हा चेंडू. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि घेतोय का ते पाहायला मिळणार आहे. मनोज यादव हॅट्रिकच्या नक्कीच एम्ब्रॉयडर बघायला मिळतोय. पुढील फलंदाज आहे तो अजय रांजणे उर्फ बाबू. या मैदानातील एक लोकल प्लेअर साई माऊली या संघाचा एक हुकुमी एक्का आपल्याला खेळपट्टीचा ताबा घेताना मिळतो. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे परंतु नक्कीच जेव्हा संघाला अडचण असते संघावर सापडत आहे तो नक्कीच चांगली फलंदाजी करतो आणि संघाला बाहेर काढतो. आता अत्यंत आवश्यकता आहे ती वेगळ्या संघाला 7 चेंडू आणि 31 धावांचं की विशाल आणि कठीण असं आव्हान या ठिकाणी येऊन ठेपलं ते विक्रेते संघासमोर. अजय रांजणे उर्फ बाबू खेळपट्टीवर. अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडूची सांगत आहे या ठिकाणी. काय गोलंदाजी बघायला मिळाली मोनो याची. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण गोलंदाजी धोरा सांभाळली होती मोनो याने. 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा आणि 4 गडी गाळत अशी अतिशय सुंदर अशी कामगिरी आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी ते पूर्ण नक्कीच या सामन्याचा सामना म्हणून नक्की ते पाहिलं जातं. बघूया परंतु अजूनही खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. चालू असताना सामना आपल्याला बघायला मिळतो. मराठा वॉरियर्स विरुद्ध विक्रेते 5 षटकामध्ये 50 धावांची बॉलर्स ने शुभम. शुभम अंतिम षटक हातात बघायला मिळतं. शुभम बोललेल्या ठिकाणी चालू असताना सामना विक्रेते विरुद्ध मराठा वॉरियर्स. 6 चेंडू आणि 31 धावा अतिशय कठीण प्रस्तुत सोपं असं आव्हान या ठिकाणी. बघूया काय होतंय. 5 षटकांची आतषबाजी करावी लागेल या ठिकाणी फलंदाज विक्रेते संघाला. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय सुंदर फटका या ठिकाणी. बघूया काय होतं या ठिकाणी आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर आक्रमक करण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु थोडासा अपुरा प्रयत्न पडला. अन्यथा हा एक मोठा फटका ठरला असताना थोडं सामन्यामध्ये थोडंसं एक रंगतदार अवस्था निर्माण झाली असती परंतु पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये आणि आता मध्ये 5 चेंडू आणि 31 धावा
विक्रे संघ थोडंसं चाचपडताना पाहायला मिळतोय. नक्कीच सुरुवातीपासून तो चाचपडताना पाहायला मिळाला. फलंदाजी काही मनात तशी झाली नाही. बॅट्समॅन नेम प्लीज. जनार्दन अवंतर धाव या ठिकाणी पंचांचा निर्णय. धावसंख्या झाली ती 20. जनार्दन ज्याने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आणि आपल्या गोलंदाजीमध्ये 5 विकेट ज्याने मिळवला असा हा गोलंदाज आता फलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळतोय. जनार्दन चांगला सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू सांगत आहे या ठिकाणी. आणि औपचारिकता मानवत माझ्या मते तरी या सामन्याची शिल्लक असेल 4 चेंडू आणि 30 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार मारले. समालोचक गौरंग सर कुठे असतील त्यांनी समालोचक ताबा घ्यायचा आहे. एक उत्कृष्ट समालोचन आपण बघायला मिळतं कालच्या 2 दिवसांमध्ये. गौरंग यांच्यातर्फे यांच्या माध्यमातून कृपया असतील त्यांनी लवकर या ठिकाणी यायचंय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता अचूकत्या काय म्हणा सामन्याची औपचारिकता म्हणा शिल्लक शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक या ठिकाणी. अजय रांझाने 3 षटकार जर मारले तर संतोष आवटे यांच्याकडे 501 रुपयाचं पारितोषिक जारी लागू झालेलं आहे. आणि पहिला निर्धाव चेंडू अप्रतिम अशी गोलंदाजी. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अजय रांझाने खेळपट्टीवर सज्ज. साई माऊली संघाचा एक चांगला खेळाडू गोलंदाज तितकाच घातक फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतो तो अजय रांझाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता बघूया का त्या पंचांकडून अवंत धावून बॉलच्या रूपात घोषित. धावसंख्यामध्ये पुढे सरासरी का धावेने धावसंख्या झाली ती 22. फ्रीट अजूनही शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. काय गोलंदाजी अप्रतिम अचूक टप्पे गोलंदाजी कशी करावी ते नक्कीच या गोलंदाजाने आपल्याला बघायला मिळेल. ते मराठा वॉरियर्सच्या अप्रतिम गोलांनी प्रत्येक गोलंदाजाने केली. तो मनोज यादव असेल, आशिष असेल, अतिशय चाणक्य सुंदर गोलंदाजी. फटका ऍक्शन निघसायच्या बघूया काय त्या ठिकाणी पंचांचा निर्णय चौकार. आणि अशाच प्रकारे मराठा वॉरियर्सचा संघ या सामन्यामध्ये विजय संपादनावर पुढील फेरीमध्ये नक्कीच प्रवेश केलेला आहे. विजय संघाचा हार्दिक असं अभिनंदन. बॉल घ्यायचा आहे. मोडीगावच्या व्हॉलंटियर्स कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या 4ही बाजूने आपले लक्ष असलं पाहिजे.